नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. तर ज्या लाडक्या बहिणीने घाई-गडबडीत ई-के-वाय-सी केलेला आहे, अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं होतं. खरं तर त्याच लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा आपले सरकार या ठिकाणी पुन्हा एकदा एडिट ऑप्शन देण्यात येतोय. म्हणजे ऑफलाईन पद्धतीने प्रथमतः अंगणवाडी सेविका ज्या आहेत, त्या सेविका या ठिकाणी फॉर्म भरून घेणार आहेत. ज्या महिलांना अद्यापही ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे जे 1500 प्लस 1500चा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही, अशा या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणींनी प्रथमतः काय करायचं आहे तेच या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत. बघा, घाई-गडबडीत ई-के-वाय-सी चुकीचा या ठिकाणी पर्याय निवडला गेल्याने त्या लाडक्या बहिणींना अपात्र केला गेलेला आहे. त्याच लाडक्या बहिणींसाठी प्रथमतः त्यांनी या ठिकाणी त्या लाडक्या बहिणीने अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे. सोबत स्वतःचे जे आधार कार्ड आहे त्याचा झेरॉक्स तुम्ही घेऊन जायचा आहे आणि झेरॉक्स घेऊन जाताना आपला जो आधार लिंक मोबाईल नंबर आहे तोही या ठिकाणी गरजेचा आहे आणि तुमची जी माहिती आहे ती चेक करून या ठिकाणी पुढे पाठवण्यात येणार आहे. माहिती बरोबर असल्यास तुम्हाला पुन्हा एकदा ज्या लाडक्या बहिणींचे ई-के-वाय-सी चुकलेले आहे, ज्यांची पडताळणी झालेली आहे, अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा फक्त त्याच महिलांना या ठिकाणी ई-के-वाय-सी पुन्हा एकदा एडिट ऑप्शन येणार असल्याची माहिती आजच आपल्या प्रकल्पाच्या सर्व स्तरांवरती म्हणजे सर्व बीट स्तरांवरती प्रकल्पांच्या वतीने देण्यात आलेला आहे. सर्व प्रकल्पाच्या वतीने या ठिकाणी सर्व प्रकल्पांना बीट स्तरीय त्या अंगणवाडी सेविकेकडे यादी आलेला आहे. तुम्ही जवळच्या अंगणवाडीत किंवा तुम्हाला त्या अंगणवाडी ताईंचा तुम्हाला कॉल येणार आहे, कारण तुमचे मोबाईल नंबर देखील त्या नावासमोर या ठिकाणी अपलोड करण्यात आलेला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून तुमच्या ज्या शंका आहेत त्या या ठिकाणी निरसन करत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांसाठी एक लाईक तर बनतोयच. आपल्या कामासाठी, आपल्या धडाडी नेतृत्वासाठी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया. धन्यवाद.